नमस्कार मंडळी, सकाळचे 1 वाजलेले आहेत आणि मी आता आहे भांडुपला. सगळी तयारी झाली आणि आपली सुरू होत आहे गोव्याची ट्रिप. सावंतवाडीला काम होतं पण ते मी येताना करणार आहे, पण आता आपण निघालेलो आहोत गोव्याला आणि अचानक भयानक झालं आहे. उद्या निघायचा प्लॅन होता पण आज निघतो आहे आपण. आणि बरोबर आहेत आज सहप्रवासी माझी वाईफ राधिका, आपला छोटा पॅकेट लिटिल स्टार अपकमिंग ब्लॉगर अर्णवी अँग्री बर्ड आणि मागे आहे शिवराज आणि पूजा. हे लोक आज आम्हाला ट्रीट देणार आहेत रात्री, कारण यांनी 45 मिनिट्स लेट केलं आज आम्हाला. घामाघूम झालं. तर गाडीमध्ये CNG वगैरे पूर्ण फुल केलेलं आहे आपण आणि आता निघायचं आपल्याला. आपण जाणार आहोत NH4 म्हणजेच पुणे वाया पुणे वगैरे. तर बघूया, रेडबुल वगैरे सगळं घेतलं आहे डीमार्टमधून. मागे आईस बॉक्स ठेवला आहे. आणि कसं काय आता रात्रीचा प्रवास कसा होतोय, कोण कोण झोपतंय, कोण कोण घोरतंय, सगळं आपण कव्हर करणार आहोत आज. हे बघा, ही तयारी आत्ताच झाली. हे बघा, ही इथे तयारी आत्ताच झाली, थंडी लागायला लागली. चला मग निघूया, सुरुवात करूया आजच्या प्रवासाची, म्हणजे ह्या गोवा ट्रिपची. तर शेवटपर्यंत नक्की पहा आमचा हा प्रवास आणि काय काय आपण एन्जॉयमेंट केली ती. तर चला, गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण आहोत खोपोली रोडला. आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नाही घेतला आहे, भरपूर जाम दाखवत होता. आणि आता भरत आहोत CNG. तर मुंबईवरून इकडे आलो, परत किती 194 रुपयाचा बसला आहे. तर सकाळचे 4:53 झालेली आहेत आणि दिसत नाही तुम्हाला अंधारात. आणि आपण आता आहोत हा इंदापूरच्या पुढचा CNG पंप आहे. तर NH4 घेता घेता आपण प्लॅन चेंज केला, कारण खंडाळा म्हणजे खंडाळा घाटामध्ये ऑलमोस्ट 1 तासाची ट्रॅफिक जॅम दाखवत होती GPS वर, जी कमीत कमी 1.25 तास ते 1.5 तासाची झाली असती. तर आपण प्लॅन स्विच केला आणि आपण खोपोली पालीमार्गे आता गोवा हायवेनी चाललो आहे. फक्त इकडे एकच प्रॉब्लेम आहे की CNG मिळायला हवा पुढे पण. आता इथे तर टाकी केली आपण फुल आणि आतापर्यंत किलोमीटर झालं तर 141. तर चला आता पुढची जर्नी सुरू ठेवूया. तर मंडळी, सकाळचे 6 वाजलेत आणि भरपूर झोप येत होती. शिवराज आणि बाकी सगळे झोपलेत. मी पण एक झपकी मारून घेतली, कारण पॉवर नॅप खूप गरजेची असते. जेव्हा झोप येते तेव्हा उगीच रिस्क नाही घ्यायची. तर आता 15-20 मिनटं झोपलेलो मी पण गाडीमध्ये. गाडी आपल्या इकडे लावले, अशा ठिकाणी उभी केलेली, कारण कधीही तुम्हाला अशी झोप वगैरे आली ना तर पेट्रोल पंप किंवा असे काही हॉटेल्स प्रिमायसेस असतील अशा ठिकाणी गाडी लावून झोपत जावा. तर आता आपण पोचलेलो आहोत पोलादपूरला. मागे सावित्री नदीचा पूल आहे, इथे पुढे पोलादपूर लागेल आपल्याला. आणि पणजी अजून इथून 368 किलोमीटर आहे. तर आपल्याला पोचता पोचता दुपार होणार आहे. आय थिंक 4 वगैरे वाजतील. तर आता कंटिन्यू ठेवूया आपला प्रवास. वाव, 40. हो 40च्या पुढे पळतोय तो. खतरनाक. काय पळतोय. 40 आहे. जॉगिंग चालू आहे त्याची. जबरदस्त. मस्त मस्त शॉट आलाय सकाळी सकाळी. म्हणजे
आयुष्यामध्ये चित्ता पळताना नाही पाहिला, पण कुत्रा या स्पीडला, आणि तो पण बरोबर. मस्त. आता आपण भोसले घाटामध्ये आहोत आणि सुंदर अशी सकाळ. तर आता किती वाजेपर्यंत पोहोचतोय गोव्याला काय माहिती, पण कदाचित 4-4:30 तरी वाजणारच आहेत आपल्याला. 8:30 झालेले आहेत आणि आपण थांबलेलो आहोत श्रद्धा हॉटेल संगमेश्वरला. तर जी पोलतपूरला एक पॉवर नॅप घेतलेली, त्याच्यानंतर इथपर्यंत कंटिन्यू आलो आहे. CNG भरायला थांबलेलो आम्ही मध्ये चिपळूणला CNG भरून घेतला. आता संगमेश्वर, आता ह्याच्या पुढे लांजा आणि आता इथून पुढे थोडा रस्ता खराब मिळेल, त्याच्या पुढे लांजा आणि मग त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करू. एक्सपेक्टेड टाईम आहे 4-4:30. गोव्याला पोचायला तेवढा टाईम लागणारच आहे. तर आता इथे फ्रेश झालो, म्हणजे टॉयलेट्स वगैरे क्लीन आहेत चांगले, तुम्ही इथे थांबू शकता. आणि त्याच्यानंतर आता नाश्ता करणार आहोत आम्ही आणि मग इथून पुढची जर्नी कंटिन्यू करणार आहोत. तर नाश्ता आलेला आहे, मला सोडून सगळे नाश्ता करत आहेत. मी राहिलो आहे असाच, माझ्यासाठी ऑर्डर केलीच नाही आहे कोणी. पाणी आहे ना गाडीमध्ये. कसं आहे मेंदूवडा, कसं आहे? कसं आहे मेंदूवडा? देखना आहे. इडली कशी आहे? इडली छान आहे. हा मग काय आलं, हातानेच खायची मजा वेगळी असते. बाबू काय मागवलंय? हां मिक्स. तर मगाशी आपण जिकडे नाश्ता केला तिकडे काय मजा आली नाही एवढी. इडली छान होती, नो डाऊट, इडली खूप चांगली होती, पण मेंदूवडा एवढा आवडला नाही आणि मी नेमका मेंदूवडा ऑर्डर केलेला. तर आता आपण गणेश कृपाला थांबलो आहे पुढे परत, आणि इथे काहीतरी आता खाऊ, त्याच्यानंतर मग पुढची जर्नी कंटिन्यू करू आपण. तर आता आपण पोचलेलो आहोत रत्नागिरीला. CNGची गाडी घेऊन जायचं डिसॲडव्हान्टेज हाच असतो की सारखे हॉल्ट घेत जायला लागतं, कारण बचत करायचे तर टाईम वाया घालवायला लागतो. बघा इथेही लाईन आहे, पण आमचं नशीब चांगलं आहे की आम्हाला प्रत्येक जागी CNG तरी मिळतं आहे ॲटलिस्ट. तर आता मी करणार आहे थोड्या वेळा आराम. गाडी आता याच्या पुढे शिवराज चालवणार आहे आणि मी झोपणार आहे, आणि मागे गप्पा सुरू आहेत. ते एंटरटेनमेंट बॅकग्राऊंड राहणारच आहे ते, त्याच्यामुळे शिवराज जागा राहील. बारकी परत झोपलेली आहे. चला जर्नी कंटिन्यू ठेवूया. मेन धमाल ही गोव्यालाच होणार आहे आपली. आता तर फक्त जर्नी सुरू आहे आपली गोव्यापर्यंतची. किती वाजता पोहोचतोय वगैरे, मेन म्हणजे हॉटेल जाऊन शोधायचं आहे. आता ते हॉटेल कसं मिळतं आहे आम्हाला, कारण ऑनलाईन बुकिंग करायची नव्हती, त्यामुळे आम्ही ते ऑनलाईनची रिस्क घेतलीच नाही. समोर जाऊन चेक करू आणि त्याच्यानंतर बुक करू. बघूया कसं काय जमतं आहे सगळं ते, आणि होप सो आम्हाला चांगला रूम मिळावा, आणि तोही बजेटमध्ये, कारण बजेट ट्रिपच करायची आहे ही. तर आता आपण निघालेलो आहोत टुवर्ड्स गोवा. आता मुंबईचा जर CNGचा हॉल्ट मी पकडला, म्हणजे जी CNG मी फुल केलेली, त्याच्यानंतर हा 5वा हॉल्ट झाला आहे. पण CNG जी बसते ती 250-300 अशीच बसते, आणि इथे CNG महाग आहे, 82 रुपये. मुंबईला 73 रुपये, तर तो फरक पडतो. तर मायलेज अराऊंड चांगला मिळतो आहे आपल्याला. पण आता क्लायमेट झालं आहे गरम, त्यामुळे आता AC थोडा कमी चिल्ड होणार आहे. रात्रभर मजा आली थंडीमध्ये, पण आता वेगळा अनुभव असेल. आणि गोव्याला पोहोचल्यानंतर काय माहिती कसं क्लायमेट मिळणार आहे, कारण मध्ये मध्ये ढगाळ होतं क्लायमेट. आता पण बघा वरती, आता पण ढग आहेत मध्ये मध्ये, पण ऊन पण तेवढंच आहे. गाडी बाहेर 33 डिग्री दाखवते आता, तरी ठीक आहे. पायलट चेंज झालेला आहे, तर हे पायलट आता पुढपर्यंत घेऊन जाणार आहेत, तोपर्यंत गोव्यापर्यंत घेऊन जाणार आहेत.
फायनली आपण एंटर केलेलं आहे गोव्यामध्ये, म्हणजे गोवा बॉर्डर आपण एंटर केलेली आहे, गोवा स्टेट एंटर केली आपण. आणि इथून कलंगूट बीच अजून तासाभराच्या अंतरावर आहे, अराउंड 22 किलोमीटर्स. आणि क्लायमेट पूर्ण पावसाचं झालं आहे, तर चांगलंच झालं आहे, कारण गरमीमध्ये गोव्याची मजा घेणं खूप मुश्किल असतं. त्यामुळे आम्ही संध्याकाळचाच प्लॅन करणार होतो उद्याचा पण आता हे उद्याही असं क्लायमेट कंटिन्यू राहिलं तर मग दिवसभर मजा करू शकतो आणि व्यवस्थित गोवा एक्सप्लोअर करू शकतो. तर तुम्हीही आमच्याबरोबर एक्सप्लोअर करा आणि स्टे ट्यून, हे सगळे पार्ट पूर्णपणे पहा. तर आपण फायनली एंटर केलेलं आहे गोव्यामध्ये. टाईम झालेला आहे 2:38. अजून कलंगूट बीचला जायला आम्हाला पाऊण तास तरी लागेल. आणि फुल धम्माल मस्ती करत करत ही जर्नी आपण कंटिन्यू करतोय, आहे ना बाबू? मजा. गोव्याला जाऊन काय करणार आहे? गोव्याला जाऊन काय करणार आहे तू? मस्ती आणि गोला आणि बीच पण ना. तर बनाना राईड पण. तर सगळ्या गोष्टी मी कव्हर करणार आहे. सो स्टे ट्यून. आणि जी धमाल आम्ही करणार आहोत त्याचे पार्ट तुम्हीही बना आणि सगळे व्हिडिओ. हा झोपली होती, आता उठली ती. सो सगळे व्हिडिओ पहा. गोव्याची आमची धमाल मी ह्या सिरीजमध्ये कव्हर करणार आहे. सो स्टे ट्यून. तर आतापर्यंत टोटल 537 किलोमीटर झालेत आपले. आणि आपण आलो पूर्णपणे नॅशनल हायवे 66, म्हणजे नॅशनल हायवे 17, माणगाव म्हणजे खोपोली, पाली, त्याच्यानंतर खेड, चिपळूण मार्गे. आणि रस्ता ओके आहे. मध्ये संगमेश्वरच्या नंतर भरपूर डायव्हर्जन्स आहेत, पण ॲज कम्पेअर्ड टू पुणे कोल्हापूर आम्हाला मजा आली या रस्त्याने यायला. तर एवढा पण काय खराब नाही आहे, येऊ शकता तुम्ही. फक्त CNGचे ऑप्शन्स खूप कमी आहेत तुम्हाला या हायवेला, जर तुम्ही CNG गाडी घेऊन येत आहे. आता आपला CNG आला आहे रेडवर. मागे 2 पंप होते पण तिकडे लाईटचा इश्यू होता, त्यामुळे तिकडे CNG भरता आली नाही. तर लेट्स सी आता आम्हाला गोव्यामध्ये कुठे मिळतोय का CNG पंप, तर ते भरून घेऊया. तर भरपूर वर्षानंतर गोव्याला आलो आहे आणि नक्षा पूर्ण चेंज झाला आहे गोव्याचा. बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाले, फ्लायओव्हर्स वगैरे, रस्ते मस्त झाले. 2:55 झालेत आणि आपल्याला एक CNG पंप मिळाला आहे इंडियन ऑइलचा. ऑपोजिट साईडला आहे, आपल्याला तिकडे जायचं आहे गोव्याकडे. आपण परत युटर्न मारून मुंबईच्या दिशेला उभे राहिलो आहे आणि लांब लचक अशी लाईन आहे. तर CNG गाड्यांचा हाच डिसॲडव्हान्टेज आहे खूप मोठा. तुमचा वेळ भरपूर वाया जातो ह्या चक्करमध्ये पूर्ण. आणि आता तुम्ही बोलाल मग पेट्रोल का नाही भरत, तर पेट्रोल भरलं तर बजेट हालेल ना मग. कारण पेट्रोलच भरायचं असतं, डिझेल भरायचं असतं, तर CNG गाडी घेऊन आलो नसतो. तर दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे वेळ तर वाया जाईल पण पैसे वाचतील. त्यामुळे काही ना काही सॅक्रिफाईस करतो आहे. आणि आता आपण पोचलेलोच आहोत. आता फक्त काय हॉटेल चेक इन करायचं आहे, त्याच्यानंतर इव्हनिंगला बीचला वगैरे जाणार आहोत. आणि त्याच्यानंतर उद्याचा दिवस कसा काय शेड्यूल होतो आमचा ते आम्ही आज रात्री ठरवू की उद्या कुठे कुठे जाऊ शकतो ते. आणि त्या सगळ्या गोष्टी मी ह्या सिरीजमध्ये कवर करणार आहे. तर आता CNG भरून इथून जर्नी कंटिन्यू करूया. निघताना सांगतो तुम्हाला किती वाजता आहेत ते. आता बघा 2:55 झाले, बघूया किती वाजता आहेत आपल्याला ते. एकदम विचित्र अवस्था आहे इकडे. परत टाइम दाखवतो मी तुम्हाला. बघा 4 वाजायला आलेत, 3:55. अजून नंबर आला नाही, अजून 3 गाड्या आहेत पुढे. झोप यायला लागली बसल्या बसल्या. एकच डिस्पेन्सर आहे समोर आणि तोही एवढा स्लो आहे की एक गाडी भरायला कितीतरी वेळ घेतोय. काय माहिती प्रेशर कमी आहे की कसं काय ते, पण आता काय दुसरं ऑप्शन नाही आहे. म्हणजे CNG पंप असून पण एवढं डिले. कधी कधी मग असं वाटतं की डिझेल गाड्या परवडल्या. बघू आता, अजून मला वाटतं 15-20 मिनटं अजून जाणार आहेत आरामशीर. आणि बाहेर गरमी पण बऱ्यापैकी आहे. लाल पॉईंट अजून CNGचा चाललाय, त्यामुळे AC ऑनच ठेवले, त्यामुळे सगळे रिलॅक्स आहेत. शिवराज झोपलाय डाळडूर एकदम.
गोव्यामध्ये येऊन एक्साइटमेंटच्या ऐवजी आता झोप यायला लागले या CNGच्या लाईनमध्ये. 4:30 वाजले आणि आपला CNG भरून झालाय. नशीब आम्ही CNG भरतानाच CNGचा ट्रक आला, त्याच्यानंतरची पूर्ण लाईन थांबवली त्यांनी. आणि आता आपण गोवा एन्जॉय करणार आहोत. पहिला स्टे शोधायचा आहे, त्याच्या पहिला काहीतरी खायचं आहे. ॲक्च्युली आम्ही जेवलोच नाही आज, काय चटरपटर खाल्ले त्याच्यावरच आहोत. काहीतरी खाऊया पहिलं. वरवरच्या मनाने आपलं मी राहते त्यांच्यासोबत. तर आता आपण आलेलो आहोत कलंगूटला आणि आता टाइम झालेला आहे पोटपूजा करायची. तर दुपारपासून जेवलो पण नाही आहे, फक्त छोटे मोठे स्नॅक्स वगैरे खाल्लेले त्याच्यावरच आहोत. आता इकडे एक चांगलं हॉटेल दिसलं आहे, बिर्याणी फिश थाली वगैरे एकदम ऑफर रेट्स आहेत. तर ते आता आपण चेक करूया कसं आहे टेस्ट वगैरे, ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि कलंगूटला मी आता आहे द एव्हेन्यू बोटिक हॉटेलच्या बाजूला. तर अशा प्रकारचं हॉटेल आहे. तर आता खाऊ आणि त्याच्यानंतर रूम्स बघायचे आहेत आम्हाला, कुठे कोणता आता स्वतः जाऊन चेक करू कुठे चांगला रूम किंवा चांगलं पॅकेज. आणि महत्त्वाचं म्हणजे बीचपासून वॉकिंग डिस्टन्स हवं आहे, त्याच्यामुळे मग आम्ही ते पर्सनली आलो आहे. आज तरी एवढी गर्दी नाही आहे, एवढी ट्रॅफिक नाही आहे. उद्या भरपूर गर्दी होईल, उद्या सॅटर्डे आहे. आज फ्रायडे आहे, आज आहे 24 तारीख, आज फ्रायडे आहे. तर आपली चिकन बिर्याणी आलेली आहे आणि फिश थाळी आलेली आहे. आणि लॉलीपॉप बाकी अजून यायचं. तर मस्त पोटभर असं जेवण झालेलं आहे आमचं. चिकन बिर्याणी चांगली होती, लॉलीपॉप पण चांगले होते. आणि तुझी थाळी कशी होती? फिश थाळी पण मस्त होती, जो ऑथेंटिक टेस्ट असते ना गोवन टेस्ट तशी होती. आता हंट बिगिन्स. आता आम्हाला शोधायचा आहे स्टे आजचा. तर बघूया, हे एक आम्ही बघितलेलं आता द एव्हेन्यू, पण हे फुल दाखवत आहे ऑनलाईन. तर फायनली आपल्याला एक चांगला स्टे मिळालेला आहे. रूम सुंदर आहेत, बॅल्कनी वगैरे आहे. आणि हॉटेलचं नाव वगैरे मी सांगतो तुम्हाला. सँटियागो आहे, त्याच्या बाजूलाही प्रॉपर्टी आहे. हे बघा, मस्त प्रॉपर्टी आहे. कासा निमोस रूम्स. तर आता आपण चेक इन करतो आहे, त्याच्यानंतर मग पुढे काय काय करणार आहोत ते सगळं मी कवर करणार आहे या व्लॉग्समध्ये. सेकंड तो पीछे भी घुमाओ, हम लोग ऐसे चल के आ रहे हैं. हा एक एमरल्ड आहे, एक व्हीनस आहे. किधर जाने का? दोनों अच्छा ही आहे. तर आता आपण तयार होऊन निघालेलो आहोत बीचकडे. आणि हा रूम जो आहे ना, ह्याचा टूर मी उद्या तुम्हाला करून देईल की हे हॉटेल कसं आहे, याचं टॅरिफ वगैरे आणि आमचा एक्सपिरियन्स कसा होता या स्टेचा, हे मी तुम्हाला उद्या नक्की दाखवेल किंवा पुढच्या पार्टमध्ये दाखवेल. तर आता आपण निघत आहोत. शिवराज रेडी झाला आहे, अर्णवी रेडी झाले, राधिका रेडी झाले, सगळे मॅचिंग झाले. पूजा येणार आहे, पूजा पण रेडी झाले. आणि आता आपण सगळे निघणार आहोत धमाल करायला. मार्केटमध्ये जाऊ, त्याच्यानंतर बीचवर जाऊ आणि बघूया काय काय करता येते तिथे आणि बघूया काय काय करू शकतो ते. तर आता आपण निघालेलो आहोत बागा बीचकडे आणि फुल चहल पहल आहे इकडे. आज फ्रायडे आहे, उद्या सॅटर्डे असणार आहे. सॅटर्डेला अजून गर्दी असेल. तर टिटोस लेनकडे जाऊन बघूया. वाव,
जरा मार्केट आहे. इथे भरपूर अशा व्हरायटीच्या शॉपिंग करू शकता तुम्ही. वाव जबरदस्त आहे. स्वीटू वो हनुमान जी का मूर्ति देख ना, मस्त है ना. फुल ऑन ट्रॅफिक जॅम आहे. त्यामुळे आम्ही आमची कार तिकडेच पार्क करून आलो आहे आणि चालत चाललो आहे. आणि आता आपण एंटर करत आहोत टिटोस लेनला. करने का क्यों एक बार देख लीजिए. तर आता आपण परत निघालेलो आहोत आपल्या स्टेच्या दिशेला. बीचला शॅकला वगैरे धमाल केली. तर आता आपण जाऊया स्टेला. आणि उद्याचे प्लॅनिंग्स वेगळे आहेत. तर उद्या आपण भेटू. उद्या आता काय काय आपण करतोय कवर, किंवा कुठे कुठे फिरतोय, काय काय एक्सपिरियन्स करतोय, ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करणार आहे. सो स्टे ट्यून. आणि आत्तासाठी गुड नाईट.